सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या कोसळल्याप्रकरणी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। कारण याच मुद्द्यावरनं आता विरोधी पक्ष जो आहे तो सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहे। उद्धव ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, शरदचंद्रजी पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि माजी खासदार विनायक राऊत आज याच राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी येणार आहेत। आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे, कारण का या घटनेचा आणि सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी मोर्चा काढला जाणार आहे। सकाळी बरोबर 10 वाजता भरडनाका ते मालवण पोलीस स्टेशन असा हा मोर्चा या ठिकाणी काढला जाणार आहे। ज्या ठिकाणी ही घटना घडली राजकोट किल्ल्यावरती पुतळा कोसळण्याची, त्या ठिकाणची देखील ही सर्व मंडळी जी आहे ती पाहणी करणार आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कालच फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून या राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेचा पंचनामा जो आहे तो पूर्ण करण्यात आलेला होता। बांधकाम विभागाचे अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फॉरेन्सिक टीम, नौदलाचे अधिकारी अशांच्या माध्यमातून या ठिकाणी जो पंचनामा जो आहे तो पूर्ण झालेला पाहायला मिळतोय। आणि त्याच अनुषंगानं आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा असणार आहे। राजकीयदृष्ट्या आज या घटनेचे पडसाद मालवणमध्ये काय उमटतात याचीच सध्या चर्चा रंगलेली पाहायला मिळते। कॅमेरामन अनिकेत होलमसह मी मनोज लेले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।